ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा आणखी एक टीजर समोर आलाय। आज होणाऱ्या मेळाव्यापूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेकडून हा टीजर जारी करण्यात आला। शिवसेना उबाठाचा छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा होणार आहे। या मेळाव्याची तयारी ही अंतिम टप्प्यात आली आहे। उद्धव ठाकरे मेळाव्यामध्ये शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत, तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मुंबईमध्ये होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी नाशिकमधून ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी हे मुंबईकडे रवाना झालेत। नाशिकमधील शिवसेना कार्यालयामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचं पूजन करून नाशिकचे शिवसैनिक हे ढोल ताशे वाजवत मुंबईकडे रवाना झालेत। शिवाजी पार्क मैदानावर शिवसेना उबाठाचा मेळावा होतोय। मेळाव्यासाठी शिवसैनिक दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। एक शिवसैनिक भगव्या रंगाची दुचाकी घेऊन सभेला आलेत। त्यांच्या दुचाकीवर बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे फोटो लावण्यात आलेत। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा मुंबईच्या गोरेगावातील नेस्को सेंटरमध्ये पार पडणार आहे। दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली आहे। संध्याकाळी 6 वाजता मेळाव्याला सुरुवात होणार असल्याची माहिती आहे। यंदाचा दसरा हा शेतकऱ्यांच्या बांधावर तसेच स्थळ बदललंय मात्र परंपरा नाही, अशी पोस्ट एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याच्या ठिकाणाबद्दल माहिती देताना केली। भाजप नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बीडच्या भगवान भक्ती गडावर दसरा मेळावा होणार आहे। सकाळपासूनच मोठ्या संख्येने मुंडे समर्थकांनी मेळाव्याच्या ठिकाणी गर्दी केली आहे। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंच्या नावाने घोषणा दिल्या जात आहेत। धनंजय मुंडेंनी दसऱ्यानिमित्त भगवान गडावर संत भगवान बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं। तसेच गडाच्या महंत न्यायाचार्य डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री यांचंही दर्शन घेत आशीर्वाद घेतलेत आणि दसऱ्याच्या शुभेच्छा देखील दिल्यात। विजयादशमीच्या पावन पर्वानिमित्त देहूतील तुकोबांच्या मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली। पारंपरिक आणि आधुनिक शैलीचा संगम असलेली ही सजावट पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या श्री कडापे देवस्थान परिसरामध्ये श्री कलिकाई देवीच्या दर्शनाला दसऱ्यानिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। देवीला साकडं आणि नवस बोलण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांनी गर्दी केली। दसऱ्याच्या निमित्तानं पहाटे 4 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत भवानी मातेचं सोंग काढण्यात येतं। यावेळी महिला मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी होतात। विजयादशमी निमित्त पुण्यातील महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी परिधान करण्यात आली आहे। दसरा निमित्त लाखो भाविक हे महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला आलेत। हिंगोलीमध्ये मागील 150 वर्षापासूनची परंपरा असलेला ऐतिहासिक दसरा महोत्सव रामलीला मैदानावर भरलाय। 2 दिवसांनंतर पाऊस थांबल्यामुळे आता नागरिकांनी देखील दसरा महोत्सवामध्ये गर्दी केली आहे। आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी येथे गेले 9 दिवस सुरू असलेल्या ब्रह्मोत्सवाची विजयादशमीला सांगता होत आहे। यात आता या ठिकाणी भगवानाच्या चक्राला पवित्र कुंडात स्नान घातलं जातंय। गोंदिया जिल्ह्यात 9 दिवस दुर्गा दौडचं आयोजन करण्यात आलं असून आज विजयादशमीच्या दिवशी याचा समारोप कार्यक्रम पार पडला। यावेळी महिलांनी हातात तलवार घेऊन सहभाग घेतला, तर शहरातील अनेक चौकामध्ये शिवप्रतिष्ठानची पूजा अर्चना करण्यात आली। नवी मुंबईतील सर्वात मोठ्या खारघरमधील लोटस नवरात्र उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली। यावेळी भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनीही हजेरी लावत देवीचं दर्शन घेतलं। दसरा मेळाव्याच्या माध्यमातून पंकजा मुंडेंनी आव्हान केल्यानंतर पूरग्रस्त आणि अतिवृष्टी बाधित नागरिकांच्या मदतीला सुरुवात झाली आहे। डाळ, गूळ आणि पीठ मोठ्या प्रमाणामध्ये भगवान गडावर जमा करण्यास सुरुवात झाली आहे, तर दसरा मेळाव्यानंतर गरजू आणि पूरग्रस्तांना ही मदत दिली जाणार आहे। विजयादशमीनिमित्त धुळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पथसंचलन करण्यात आला। यावेळी शहरातील विविध चौक आणि मार्ग फुलांच्या रांगोळीने सजवण्यात आले होते।
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धुळे विभाग संघचालक प्रशांत मोराणकर यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आलं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाल्यानं शताब्दी वर्ष उत्सव साजरी करत चोपडा शहरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पथसंचलन करण्यात आलंय। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शस्त्रपूजन आणि ध्वजारोहण करण्यात आलं। चिपळूण तालुक्यातील 42 शाळांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत। 42 जिल्हा परिषद शाळांची दुरावस्था झाल्याने विद्यार्थी भीतीच्या छायेखाली शिक्षण घेत आहेत। मागील 6 महिन्यांपासून शाळांच्या दुरुस्तीच्या प्रस्तावांना मंजुरीच मिळालेली नाही। दसऱ्यानिमित्त नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमी परिसरामध्ये लाखो अनुयायांनी एकत्र येऊन मानवंदना दिली। समता सैनिक दलाच्या वतीने विशेष मानवंदना देण्यात आली आहे। गांधी जयंतीच्या निमित्ताने नागपूर शहर काँग्रेसतर्फे व्हेरायटी चौक येथे महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। या कार्यक्रमाला विलास मुत्तेमवार, विकास ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जुन्नरमधील आदिवासी निवासी आश्रम शाळेमध्ये सेंट्रल किचनच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना जेवण पुरवलं जातं। मात्र या जेवणाचा दर्जा अतिशय खालावला असल्याने सवाल उपस्थित केले जात आहेत। जेवणामध्ये अळ्या आढळल्याने खळबळ उडाली। जेवणामध्ये अळ्या आढळल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचाही प्रश्न ऐरणीवर आलाय। नवरात्र उत्सवानिमित्त सुरू असणाऱ्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या दुर्गामाता दौडची आज मोठ्या उत्साहामध्ये सांगता झाली आहे। या दौडीमध्ये पारंपरिक वेशभूषा करत, डोक्यावर भगव्या टोप्या आणि फेटे परिधान करत हजारो नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला। पुण्यातील शिरूर तालुक्यातील बिबट्याचा वाढता वावर लक्षात घेता मानव बिबट्या संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाने खास उपाययोजना केली आहे। 12 ठिकाणी प्रायोगिक तत्वावर AI आधारित अलर्ट सिस्टम बसवण्यात आलाय, तर बिबट्या दिसताच आता सायरन वाजणार आहे। जळगावमध्ये गांधी रिसर्च फाउंडेशनच्या वतीने अहिंसा सद्भावना रॅली काढण्यात आली आहे। विविध शाळेतील विद्यार्थ्यांनीही या अहिंसा सद्भावना रॅलीमध्ये सहभाग घेतला। सोलापूर जिल्ह्यातील कांदा नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचं पथक हे सोलापुरामध्ये येणार आहे। दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर या तालुक्यांमधील 90% कांदा हा अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे खराब झालाय। सोलापूर जिल्ह्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतीकाठी असणारे तलाव ओव्हरफ्लो झालेत। मंद्रुप परिसरामधील तूर पिकाची शेती ही पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे। तूर उत्पादक शेतकरी कुंभार यांना तलावाच्या पाण्यातून वाट काढत शेतात जावं लागतंय। पावसाने उसंत घेतली असली तरी येवल्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीचा कहर हा सुरूच आहे। नदीला आलेल्या पुरामुळे छोटा बंधारा फुटला आणि शेतजमीन वाहून गेली, तर शेतात असलेली विहीरही बुजल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। नाशिक रोड परिसरातील पुन्हा टवाळखोरांचा हैदोस पाहायला मिळालाय। परिसरातील वाहनांची गावगुंडांनी तोडफोड केली। हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय, त्यामुळे नाशिकमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर मेट्रोने आपल्या सेवा वेळेमध्ये वाढ केली आहे। तसेच प्रवास भाड्यामध्ये देखील कपात करण्याचा निर्णय घेतलाय। आज मेट्रो मध्यरात्री 12 वाजेपर्यंत प्रवासी सेवा देणार आहे, अशी माहिती महामेट्रो प्रशासनाने दिली आहे। राज्यातील 86,000 वीज कर्मचारी, अभियंते आणि अधिकारी, त्याचबरोबर 42,000 कंत्राटी कामगार हे वीज कंपन्यांच्या खासगीकरणाच्या विरोधामध्ये 9 ऑक्टोबर रोजी संपावर जाणार आहेत। बोरीवली आरटीओ विनापरवाना तसेच नियमांचं उल्लंघन करून धावणाऱ्या ॲप आधारित टॅक्सी, बाईक टॅक्सी आणि रिक्षांवर कारवाई केली आहे। बुधवारी दिवसभर 26 वाहन चालकांवर कारवाई करून 54,000 रुपयांचा दंड ठोठावलाय। पावसाच्या 4 महिन्यांनंतर महापालिकेकडून मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामाला पुन्हा सुरुवात होती आहे। पश्चिम उपनगरातील झोन 4 मधील आणि शहर विभागातील झोन 2 मधील अर्धवट असलेल्या 574 रस्त्यांचं काँक्रिटीकरण पूर्ण करण्यावर सध्या भर आहे। मंत्रालयातील विविध शासकीय विभागांमध्ये नियुक्त होणाऱ्या सल्लागारांच्या नियुक्ती आणि मानधनाबाबत
IT विभागाला कोणतीही माहिती मिळत नसल्याने या प्रक्रियेमध्ये पारदर्शकतेचा अभाव आहे। या प्रकाराला आळा घालण्यासाठी मंत्री आशिष शेलार यांनी IT विभागाच्या अधिकाऱ्यांना शासन निर्णय दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या। आता सर्व विभागांना नियुक्त सल्लागारांची माहिती अनिवार्यपणे IT विभागाला सादर करावी लागणार आहे। अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांना दिलासा देत शिक्षण विभागाने 11वी ऑनलाईन प्रवेशासाठी पुन्हा शेवटची संधी उपलब्ध करून दिली आहे। या संदर्भातील वेळापत्रक 3 ऑक्टोबर रोजी जाहीर केले जाणार असल्याची माहिती ही शिक्षण संचालक यांनी दिली।